श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। माझ्या बाळा, डोळे मिटून मी तुला आज जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत ऐक बाळा। तुझ्या दुःखाचा काळ आता संपला आहे हे निश्चित। हा संदेश शेवटपर्यंत ऐक, तुझे भाग्य निश्चित चांगले होईल। तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील। तुला माझे आशीर्वाद नक्की मिळेल। आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आहे माझ्यासोबत असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। तुमच्या सर्व संकटाचे समाधान फक्त तुझ्याकडे आहे, जे तुमच्या जीवनात नेहमी काट्यासारखे राहतात, परंतु तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही। आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही। माझा आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व काटे दूर करेल। तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करून आनंद प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा। माझ्या लाडक्या लेकरा, आयुष्यातील परिस्थिती वेळेनुसार बदलते, परंतु तुमच्या कृती नेहमी सारख्याच राहतात। जर तुमचे कर्म वाईट असेल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल, आणि जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल। हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे। माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात समस्या नेहमीच येतील आणि जातील, पण तुला स्वतःला पटवून देण्याची गरज आहे। या समस्या काही क्षणासाठीच राहतात, ते तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्ही तुमच्या समस्याशी कसे लढा। माणसाने आयुष्यात कितीही चुका केल्या तरी त्या चुकांमधून शिकता येत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःख वारंवार राहतात। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चूक तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवत असते। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही शिकवू शकत नसाल तर ती सर्वात मोठी तुमची कमजोरी आहे। माझ्या मुला, आयुष्याचा उद्देश फक्त एवढाच आहे। जर तुम्ही आयुष्य जगण्यासाठी जर तुम्ही तुमच्या चुका स्वीकारून त्यातून नवीन काही शिकलात तर ती पुन्हा ती चूक कधीच करणार नाही ज्यामुळे तुला दुःख झाले आहे। माझ्या मुला, मला माहीत आहे की तू मला आठवत आहेस आणि तुझ्यासोबत घडलेल्या घटनांचा न्याय मागतो आहेस। तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळावीत म्हणून आज मी तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे। माझ्या मुला, मला माहीत आहे की तू अजूनही तुझ्या भूतकाळात अडकलेल्या गोष्टींना धरून आहेस, पण माझ्या मुला, तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे, तुला माहीत असूनही तू त्या गोष्टीत अजून का धरून आहेस। तुझे वडील तुझ्याबरोबर आहेत, तुम्ही अजूनही भूतकाळातील गोष्टीचा बंधनातून मुक्त झाले नाही। माझ्या मुला, मला माहीत आहे की तुझ्यावर झालेल्या सर्व अन्यायाचा विचार करून तू रागावला आहेस, पण तुला काय करायचे आहे हे तू स्वतःला ठरवलंस तर माझ्या अस्तित्वाचं काहीच अर्थ होणार नाही। ज्याने तुझ्यावर अन्याय केला त्याला शिक्षा व्हावी, आणि ज्याने तुझे चांगले केले त्याला चांगले फळ मिळावे, हे तुझ्या देवाचे कार्य आहे। पण माझ्या बाळा, तुझ्या कृतीचे परिणाम तू स्वतः भोगशील, मग तुझे स्वामी काहीही करू शकत नाही। तुम्ही अजूनही तुमच्या भूतकाळाशी जोडले आहात। भूतकाळात जे काही घडले पुन्हा पुन्हा आठवून तुम्हाला काय मिळत आहे। तुमच्या भूतकाळामुळे तुम्ही तुमच्या भविष्याचे नुकसान करत आहात। जेव्हा तुमचा परमेश्वर तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला काय झाले याची काळजी का वाटते। ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील। तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, हे माझे कार्य आहे। चुकीच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी मी येते आहे। तुम्हाला तुमच्या भूतकाळातील गोष्टी आठवून त्रास होतो, पण यातून तुम्हाला काय फायदा होतोय याचा कधी विचार केला आहे का। तुमचा हा सुवर्णकाळ वाया जात आहे। जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील गोष्टी मागे टाकून तुमच्या भविष्यातील गोष्टीचा विचार केला तर तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होईल। माझ्या मुला, तू भूतकाळात केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकणे सर्वात महत्त्वाचे आहे। असे केल्याने तुझे जीवन सुधारते आणि तू आयुष्यात योग्य मार्गावर ये।
ज्याने तुला सांगितले की तू काही करू शकत नाही आणि तुम्ही सर्व काही करू शकता हे त्यांना दाखवून देण्याची हीच वेळ आली आहे. आणि तू तुझ्या क्षमतेवर कधी शंका घेऊ नकोस, कारण मला माहीत आहे की तू एक सक्षम व्यक्ती आहेस. पण या जगात गोष्टीत गुंतून तुला तुझ्या क्षमतेवर अनेकदा शंका आली आहे. असे करू नकोस माझ्या मुला. तुझी क्षमता अविश्वसनीय आहे माझ्या मुला. तुला माहीत आहे का, तू खूप निरागस आहेस. लोकांच्या बोलण्याने तुझ्यावर खूप लवकर प्रभाव पडतो. लोक तुझ्याबद्दल मत्सर करतात असे तुला वाटत नाही. ते तुला अस्वस्थ करण्यासाठी अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे तू रात्रभर विचार करत राहतो. असे लोक तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात. ते तुम्हाला घाबरतात जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यापासून रोखले जाऊ शकते. तुमचे भविष्य उज्ज्वल करून प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा. तुझे भविष्य कसे असेल हे माझ्याशिवाय कुणालाच माहीत नाही. म्हणून इतराच्या बोलण्याने प्रभावित होणे थांबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझे भविष्य चांगले करीन माझ्या मुला. मी सदैव तुझ्याबरोबर आहे. मग तुझा पराभव कसा होणार? जर मी स्वतः न्यायाचा देव तुझ्याबरोबर आहे तर तुला घाबरण्याची गरज नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या मुला. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला माझ्या मुला. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील. जेवढे आपण स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढे जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामीची सेवा करणार तेवढे स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामीची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्या आवडीने ते आपल्याला देतील माझ्या मुला. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामीच्या नामस्मरणात राहा. आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा. जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य शक्य करतील स्वामी. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.